जय भीम मित्रांनो. आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासंदर्भात बरेचसे सो कॉल्ड नेते आता बडबडायला लागलेले आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. पण या लोकांना किमान या गोष्टीचं नॉलेज असणं अपेक्षित आहे, की संविधानात आर्थिक निकषावरती कशाही प्रकारचे आरक्षण इथं दिले गेलेले नाही आहेत, खास करून मागासवर्गीय लोकांना. कारण मित्रांनो, तुम्ही जर आर्थिक बाब याच गोष्टीवरती आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणत असाल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बॅरिस्टर व्यक्ती मोटारीतून येतो आणि एका हॉटेल मालकाला विचारतो, की "इथं आम्हाला पाणी प्यायला मिळेल का?" तर तो हॉटेल मालक म्हणतो, की "बॅरिस्टर जरी असाल, तरी तुम्ही महार आहात, त्यामुळे तुम्हाला आम्ही पाणी प्यायला देऊ शकत नाही." म्हणजे तुमची आर्थिक आणि शैक्षणिक दर्जा जरी तुमचा सुधारलेला असेल, तरी तुमच्या जातीवरच इथली समाज व्यवस्था ही चालत असते. तर त्या काळामध्ये अशा घटना जर घडत असतील, तर आज सुद्धा त्याच घटना घडत आहेत. जाती अत्याचार फक्त गोरगरीब मागासवर्गीय लोकांवरती वाढलेले आहेत अशातला भाग नाही. तुमची आर्थिक प्रगती होतेच कशी काय? तुम्ही खालच्या जातीचे असून सुद्धा तुमची आर्थिक प्रगती होतेच कशी काय? या गोष्टीचा बाऊ करून उच्चवर्णीय हिंदू समाजातले लोक या लोकांवरती दात खाऊन बसल्यासारखं बसलेले आहेत. म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली तरी सुद्धा तुम्हाला समाजानं मान्यता जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रगती जरी केली तरी तुम्हाला समाज मान्यता मिळणार नाही, याच्यावरून स्पष्ट होतं. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण. आज तुमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे म्हणून तुम्ही सगळे लोक तुम्ही सगळे ओबीसी लोक एकत्र येताना दिसत आहात. पण खरं बघितलं तर आरक्षण मराठा समाजाला ज्या वेळेला मिळणार नाही हे फायनल होईल, तुमचं आरक्षण शाबूत राहील, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? तुम्ही रोटीबिटी व्यवहार करणार आहे? तुम्ही जाती जातींचा संघर्ष जो चाललेला आहे तो मिटवणार आहे? नाही. म्हणजे साळी माळी तेली कुणबी ही जी लोक आहेत ते आपल्या जातीभेदाला समूळ नष्ट करायला तयार आहेत का? तर नाही. ह्याचं काय कारण आहे? तुमची जी जातीवार विभागणी केली गेलेली आहे ती हॉरिझॉन्टल नाही किंवा समान विभागणी केलेली नाही, तर ती श्रेणीबद्ध विषमतेच्या आधारावरती तुमची जातींची निर्मिती केलेली आहे. म्हणजे लोहाराच्या खाली कोणतर असेल आणि लोहाराच्या वर कोणीतरी असेल. म्हणजे लोहार हा नुसता ओबीसी असून चालत नाही. तर तो काय म्हणतो, की माझ्या डोक्यावर कोण असेल तर ठीक आहे, पण मी यामध्ये समाधानी आहे की माझ्या खाली कोणीतरी आहे. म्हणजे हीच ग्रेडेड इनइक्वेलिटी बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की हिंदू समाज व्यवस्था ही 4 किंवा 5 वर्णांमध्ये विभागलेली आहे. पण शूद्रांमधला जो काही वर्ग आहे किंवा शूद्र हा जो वर्ग आहे, त्या शूद्रामध्ये सुद्धा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं ज्या जाती निर्माण केलेल्या आहेत त्या श्रेणीबद्ध विषमतेची आखणी करून निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळं ओबीसी लोक जोपर्यंत आरक्षण त्यांचं धोक्यात आहे असं वाटत असेल, तोपर्यंतच ही लोक एकत्र राहणार आहेत. ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा थंड होईल, गटामध्येच ओबीसी कॅटेगरी अंतर्गतच पुन्हा जातीभेद करत राहणार आहेत. तर याच गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आपल्याला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लाहोरमध्ये जे जातपात तोडक मंडळाची जी वार्षिक परिषद भरलेली होती, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना जे भाषण करण्यासाठीची विनंती करण्यात आलेली होती अध्यक्षीय भाषण म्हणून, तर ते भाषण जातपात तोडक मंडळाची जी काही परिषद होती ती झाली नाही. कारण बाबासाहेबांचं जे भाषण लिहिलेलं होतं ते भाषणच त्या लोकांना इतकं भयानक वाटलं, की आमच्या हिंदू धर्मावरती बाबासाहेबांचं हे भाषण घाला घालणार आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं नुसतं भाषण कसं रद्द करावं, तर त्यांनी ती परिषदच रद्द केली. पण तोपर्यंत बाबासाहेबांनी त्यांचं जे लिखित भाषण होतं ते प्रकाशित करून टाकलेलं होतं. असो, तर आपण आज या विषयावरती चर्चा करत आहोत, की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मधील आपण 4थ्या व्हिडिओच्या बाबतीत चर्चा करतो आहे. बाबासाहेबांनी इथं 3 लोकांच्या मताचं खंडन केलेलं आहे. पहिलं म्हणजे हिंदू समाजाची सुधारणा करू पाहणारे जे काही सामाजिक सुधारणा करणारे लोक आहेत, ते नेमके कोणत्या गटाची सुधारणा करू पाहतायत? तर हिंदू समाजातल्या म्हणजे उच्चवर्णीय लोकांच्या समोर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, अंधश्रद्धेचे आहेत, बालविवाहाचे आहेत किंवा बळजबरीनं लादलेलं जे काही वैधव्य आहे, त्या गोष्टी ज्या समाजाला जगायला मुश्किल करायला लागलेल्या आहेत, त्याच्यातून
बाहेर पडण्यासाठी ही समाज सुधारणावादी लोक जे आहेत ती प्रयत्न करत आहेत. समाज सुधारणा जे करू पाहतात त्यांना इथली जाती व्यवस्था नष्ट करण्याशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाला स्वतःच्या कुटुंबाचा प्रश्न बनवून सोडवण्याचा प्रयत्न करताय. खरं तर तुम्ही समाज हा शब्द प्रयोग करणं हा चुकीचा आहे. शूद्र अतिशूद्र समाज सुद्धा तुम्ही इथं विचारात घेतलेला आहे का? तर बिलकुल नाही. राजकीय क्रांती करू पाहणाऱ्या लोकांची पण इथं बाबासाहेबांनी खरडपट्टी केलेली आहे. कारण काँग्रेसच्या माध्यमातून इथं राजकीय प्रगती जी करू पाहत होते लोक, त्यांना बाबासाहेब म्हणतात की समाज सुधारणावादी लोकांचा जरी तुम्ही पराजय करून राजकीय विजय जरी मिळवलेला असेल तर खऱ्या अर्थाने तुमची राजकीय क्रांती ही फुल ठरणार आहे. ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही राजकीय क्रांतीची स्वप्न बघत असता त्यावेळेला तुम्ही सामाजिक आणि धार्मिक गोष्टींकडे बिलकुल लक्ष दिलेलं नसतं. म्हणून तुमची राजकीय क्रांती सत्ता आल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रश्न पडतो की समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाकडे सत्ता गेली तरी सुद्धा सोडवण्यासाठी ही लोक समर्थ होत नाहीत. आज सुद्धा बघा तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले होते तेच भाजपच्या काळामध्ये सुद्धा आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की भाजप सत्तेमधून जाईल आणि काँग्रेस ज्या वेळेला येईल त्यावेळेला खूप मोठी क्रांती होणार आहे. भारतामध्ये धार्मिक आणि सामाजिक प्रश्न जे इथं हजारो वर्षापासून निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक केल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाला श्वास घेता येणार नाही शांतपणे. म्हणून बाबासाहेबांनी इथं सांगितलंय, अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब सांगतायत की राजकारणावरती सामाजिक आणि धार्मिक गोष्टींचा प्रभाव असतो, म्हणून त्या गोष्टी अगोदर विचारात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी इथं बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. युरोपात झालेल्या राजकीय क्रांतीला कोणती गोष्ट जबाबदार असेल तर ती लुथरने केलेली धार्मिक क्रांती जबाबदार आहे. तथागत गौतम बुद्धांच्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीमुळं चंद्रगुप्ताचं राजकारण इथं यशस्वी झालेलं आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की राजा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला, विस्तार केला. हे बरोबरच आहे, पण तो विचार होता म्हणून त्या धार्मिक क्रांती झालेली असल्यामुळं त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा चंद्रगुप्त असू देत की राजा सम्राट अशोकापर्यंत असू दे, तो प्रचार का करता आला? का तर विचार होता म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजकीय क्रांती झालेली आहे त्याला सुद्धा संतांची धार्मिक क्रांतीच जबाबदार आहे. शिखांची जी काही राजकीय क्रांती झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा संत गुरु नानकांनी जी काही धार्मिक क्रांती केलेली आहे तिच्याच माध्यमातून शिखांची राजकीय क्रांती सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून एखाद्या समाजाच्या राजकीय कक्षा ज्या वेळेला त्याला उंचावायच्या असतात त्यावेळेला त्याची मन ही शुद्ध झालेली पाहिजेत. आणि मन ही शुद्ध करायची असतील तर तुम्हाला धर्माचीच आवश्यकता असते. धर्माशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट पवित्र आहे की अपवित्र आहे एखादी गोष्ट ती ठरवू शकत नाही. कारण नीतीला पावित्र्याचं अधिष्ठान देण्याचं काम धर्म करत असतो. आणि नीती म्हणजे एखाद्या समाजाला आपलं आयुष्य व्यवस्थित व्यथित करण्यासाठी घालून दिलेले नियम. तर मग तुम्ही म्हणाल की चोरांची सुद्धा नीती असते, कारण चोरीचा माल वाटून खाणं, समान वाटून खाणं ही देखील नीती आहे. पण चोरीच करणं मुळामध्ये हे पवित्र आहे की अपवित्र आहे हे कोण ठरवतं? तर हे धर्म ठरवत असतो. त्यामुळं तुमच्यामध्ये नुसती नीती असून उपयोगाचं नाही. तुमच्यामध्ये राजकीय नीती असेल, तुमच्यामध्ये आर्थिक नीती असेल, तुमच्यामध्ये समाज सुधारणा करण्याची नीती निर्माण झालेली असेल, परंतु त्या नीत्यांना काय करावं जर त्या नीत्या पावित्र्याचं अधिष्ठान प्राप्त करू शकत नसतील तर. त्यामुळं धर्म अतिशय महत्वाचा आहे तुम्ही राजकीय क्रांती करत असताना, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. समाजवादी लोक काय म्हणत होती तर समाजवाद्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक सत्ता मिळणं हे अतिशय महत्वाचं मानलं जात होतं. कारण राजकीय क्रांती किंवा सामाजिक सुधारणा ह्या गोष्टी काहीच उपयोगाच्या नाहीत असं समाजवादी लोकांना वाटत होतं. पण बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे आर्थिक सत्ता येऊन तरी काय करणार आहे तुम्ही? ज्या वेळेला इथली समाज व्यवस्था जर जातीपातीमध्ये विभागलेली असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या लोकांना वाटा द्यायचं जर ठरवलं तर तुम्ही कोणत्या व्यक्तीची कोणती जात आहे, त्याचा सामाजिक स्तर काय आहे वाटप करणार आहात किंवा अर्थकारणाचं वाटप तुम्ही त्याच्या सामाजिक दर्जावरून करणार आहात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठली तरी
गोष्ट करायची असेल तर त्याला नुसतं अर्थकारण मजबूत असून उपयोगाचं नसतं. बाबासाहेबांनी इथं धर्मकारण आणि अर्थकारणाची बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत आणि धर्मकारण हे कसं श्रेष्ठ आहे हे देखील बाबासाहेबांनी इथं सांगितलं. म्हणजे भारतातले कोट्याधीश लोक जे आहेत ते दमडी नसलेल्या साधू आणि फकीरांचं का ऐकतात, त्यांचे आदेश का पालन करतात. या लोकांकडे तर आर्थिक सुबत्ता प्रचंड आहे, तरी सुद्धा ही लोक धर्मगुरूच्या पायावरती आपला माथा टेकवतात. तुम्ही बघा अलीकडच्या काही उदाहरणं आहेत. 2018ला भीमा कोरेगावचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता या व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्र्याचा दर्जा मिळालेला असताना सुद्धा हा व्यक्ती संभाजी भिडेच्या पाया का पडतो? कारण त्याच्याकडं धर्मसत्तेचा अधिकार आहे. तो धर्माची रिफॉर्मेशन करण्यासाठी किंवा हिंदू धर्मातल्या लोकांना हिंदू धर्मामध्येच ठेवण्यासाठीची मुवमेंट हा संभाजी भिडे व्यक्ती करतो. मग धर्माचं रक्षण करणारा इथं मोठा ठरतो. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री जरी असाल तरी सुद्धा धर्माचं रक्षण करणाऱ्या संभाजी भिडेच्या पायावरती तुम्हाला मुख्यमंत्र्याचं डोकं टेकताना दिसतं. खरं बघितलं तर हिंदू आणि एकता हे दोन टोकाचे शब्द आहेत. कारण हिंदू जिथं आहे तिथं विषमता आहे आणि या लोकांना देखील प्रश्न पडलेला आहे, हिंदुत्ववादी लोकांना सुद्धा, की या लोकांना एकत्र आणायचं तरी कसं. खरं तर हिंदू धर्माचा जो कणा आहे तोच विषमतेवर आधारित असलेला आहे. त्यामुळं हिंदू एकता हा जर शब्द तुम्ही एखाद्या ठिकाणी चिटकून ऐकत असाल, हिंदू एकता, तर हिंदू आणि एकता हे दोन टोकाचे शब्द आहेत, हे आपण विसरता कामा नये. तरी सुद्धा हिंदू धर्मातल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न, बालिश प्रयत्न म्हणू आपण त्याला, कारण जातीने विभागलेला, वर्ण व्यवस्थेनं ग्रासलेला हा जो धर्म आहे त्याच्यामध्ये कधीही एकता होऊ शकत नाही. भारतामध्ये असे करोडो लोक आहेत, जे लोक आपल्याकडे जे काही किडूक मिडूक आहे ते सगळं विकतात आणि बनारस सारख्या ठिकाणी किंवा मक्क्याला जाऊन तिथं आपलं समाधान मानतात. समाजवादी लोक ज्या पद्धतीने विचार करतात की आपल्याकडे आर्थिक सत्ता आल्यानंतर आपण ती आर्थिक सत्ता सगळ्या लोकांमध्ये वाटून घेऊया, परंतु मालक हा गुलामांचं शोषण करतो. पण ही जे गुलाम आहेत हे गुलाम यांच्यामध्ये जी गुलामगिरी वाटून दिलेली आहे ती सुद्धा जातवार वाटून दिलेली आहे. त्यामुळं ही सगळी गुलाम केवळ गरीब आहेत म्हणून एकत्र येणार नाहीत. का तर ही गुलाम असे नाही आहेत, ही गुलाम असे आहेत. म्हणजे इथं वरच्या जातीचा गुलाम आहे, इथं खालच्या जातीचा गुलाम आहे, मग हा याच्यापेक्षा समाधानी आहे आणि हा याच्यावरती राज्य करतो म्हणून समाधानी आहे. म्हणजे असंच ही याला काय म्हटलं गेलेलं आहे तर श्रेणीबद्ध विषमता म्हटलेला आहे. म्हणून हे गुलाम या मालकाच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येऊ शकत नाहीत. या शोषणकर्त्या लोकांच्या विरोधात या लोकांनी जर एकत्र यायचं ठरलं तर या लोकांची ही जी ग्रेडेड इनइक्वॅलिटी किंवा श्रेणीबद्ध विषमता आहे ती नष्ट करून अशी झाली पाहिजे, सर्व गुलाम हे समान झाले पाहिजेत आणि मगच या लोकांसोबत ही मूठ बांधू शकतात आणि संघर्ष करून विजय मिळवू शकतात. पण अडचणीचा मुद्दा इथं पुन्हा आला की ही श्रेणीबद्ध विषमता अशी करणं इतकं सोपं आहे का? कारण ही श्रेणीबद्ध विषमता ही धर्माने दिलेली आहे. जाती व्यवस्था, जाती पाळणं हे पवित्र मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये. आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण पहिल्या मुद्द्याकडे जर गेलो तर समाज सुधारणावादी लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होतो की बळजबरीनं बालविवाह केले जातात, बळजबरीनं वैधव्य लादलं जातं, तर हे जे प्रश्न आहेत ही जाती व्यवस्था घट्ट करण्यासाठी निर्माण केले गेलेले प्रश्न आहेत. हे दोन जाती एकत्र येत असताना तुम्हाला एकत्र येऊ दिलं जात नाही का तर तुमच्यामध्ये विषमता असणं म्हणजेच तुम्ही कट्टर हिंदू असणं हेच मानलं जातं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही कोणत्याही प्रकारची सुधारणा करा, तुम्ही सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जात आडवी येणार आहे. तुम्ही राजकीय क्रांती करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जात आडवी येणार आहे. समाजवादी लोक ज्या वेळेला आर्थिक क्रांती करण्याचं स्वप्न बघत असतील त्याही वेळेला तुम्हाला जातीचा राक्षस हा कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलात तरी तो तुमच्या आडवं येणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, बाबासाहेबांनी इथं असणाऱ्या समाजवादी, राजकीय आणि समाज सुधारणावादी लोकांना एक मेसेज दिलेला आहे
की तुमची जी काही विषमतेवर आधारित असलेली ही जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, तर तुम्हाला असा धर्म शोधावा लागेल, की जो जातीच पाळत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला इथं असणारी विषमता नष्ट करायची असेल, तर केवळ अस्पृश्यांना, केवळ शूद्रातिशूद्रांना सुधारण्यासाठी नव्हे, तर इथं असलेल्या उच्चवर्णीय समाजवादी लोकांना, उच्चवर्णीय राजकीय लोकांना, उच्चवर्णीय समाज सुधारकांना सुद्धा मेसेज दिलेला आहे, की तुम्ही या तिन्ही क्रांत्या करत असताना तुम्हाला इथली विषमता जर नष्ट करायची असेल, तर ती केवळ अस्पृश्यांची किंवा शूद्रांची जात जाऊन भागणार नाही. तुम्हाला या लोकांना सोबत घेऊन आणि सोबत जर घ्यायचं असेल, तर तुमच्यामधला जातीभेद नष्ट करावा लागेल आणि जातीभेद जर तुम्हाला नष्ट करायचा असेल, तर ते ज्या वर्णव्यवस्थेच्या आधारावरती तुमचा हिंदू धर्म उभा आहे, ती वर्णव्यवस्थाच तुम्हाला नेस्तनाभूत करावी लागेल. म्हणून आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली इथं असणाऱ्या सबंध भारताची जर आर्थिक प्रगती, राजकीय प्रगती आणि सामाजिक प्रगती करायची असेल, तर तुम्हाला तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्यामुळं तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या माध्यमातूनच हा भारत पुढे जाणार आहे. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज आपण इथंच थांबूया मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्टच्या सिरीजमध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट पार्ट 5 बघणार आहोत. माझी कळकळीची विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं. थांबतो बंधू हो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.